पद्धतीने गोलंदाजीचा भारी ते मात्र सादरीकरण केलं जाणार. गोलंदाज कशा पद्धतीने अवेलेबल असेल गोलंदाजी मार्फतती हे देखील महत्त्वाचं ठरलं जाते. पाहतोय आपण महायुती पुरस्कृत महेश 11 क्रिकेट क्लब आयोजित मावळंगे चॅम्पियन ट्रॉफीचा थरार. सलामीची जोडी इथे मात्र मैदानामध्ये असेल. कुणाच्या खांद्यावरती इथे मात्र विश्वास ठेवला जातो. गोलंदाजी ट्रॅक वरती इथे मात्र गोलंदाज असणार आहे. सलामीची जोडी एका बाजूला प्रथमेश दुसऱ्या बाजूला ओमकार ही जोडी मैदानामध्ये अवेलेबल असेल. नाणेफेकीचा कौल घेतला गेला तो म्हणजे विश्वेश्वर गावडे आंबेरे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेला. एका बाजूला जय भैरी नाचणे तर दुसऱ्या बाजूला विश्वेश्वर गावडे आंबेरे दरम्यान आपण पाहणार आहोत गोलंदाजीचा भार. इथे मात्र कशा पद्धतीने असणार 5 षटकांचा सामना आपण खेळवला जाणार आहोत. एका बाजूला ही जोडी ओमकार आणखी प्रथमेश ही जोडी असणार आहे. स्ट्राईक एंडला ओमकार, नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश. गोलंदाजी ट्रॅक वरती अवेलेबल गोलंदाज सुविचार स्वतःचं पहिलं संघासाठी इथं मात्र पहिलं षटक प्रगतीपथावरती सुविचार. या मॅचची अंपायरची भूमिका इथे मात्र मेन अंपायरच्या रूपामध्ये शुभम मुरकर तर दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेग अंपायरच्या रूपामध्ये विजय तोसकर. दरम्यान जाऊया 6 टू गो. स्ट्राईक एंडला विजय, स्ट्राईक एंडला गोलंदाज सुविचार. येणारा पहिला चेंडूचा इथे मात्र शुभारंभ केला जातोय. मोठा फटका आडव्या बॅटने खेळलाय. इथे मात्र चेंडू पाठवला डिक्लेरेशनच्या दिशेला. मिळणार इथे एक धाव. धावसंख्या खाता स्वतःच देखील संघाचं देखील इथे उघडला गेला. अकाउंट बॅलन्स इथे ओपनिंग पाहायला मिळाला. धावसंख्या एक धाव. सुविचार गोलंदाजी ट्रॅक वरती येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाणार हे देखील महत्वाचं आहे. पहिल्या चेंडूची सादरीकरण केल्याच्या नंतर चेंडू सुंदर चेंडू मोठा फटका. इथे मात्र डिक्लेरेशन ट्रॅव्हल होतं चेंडू डिक्लेरेशनच्या दिशेला. धावसंख्येत 1-1 ने भर पडली जाते. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. इथे मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्या. सुविचार गोलंदाजी ट्रॅक वरती येणारा चेंडू कशा पद्धतीने अवेलेबल असेल हे देखील महत्वाचं ठरलं जाणार. षटकातील पुढचा चेंडू कशा पद्धतीने इथे ट्रॅकर पॉइंट वरती अवेलेबल. येणारा चेंडू सांगता कशा पद्धतीने सुंदर चेंडू. इथे मात्र झेलबाद इथे होतोय. इथे मात्र माघारी परतावं लागतंय विजयाला. काय गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. खरोखरच अप्रतिम गोलंदाजी. अचूक टप्प्याचा वापर इथे मात्र केला गेला आणि माघारी पाठवलं. धक्का क्रमांक पहिला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. जय भैरी नाचणे लॉस ऑफ खिंड लढवतोय तर दुसऱ्या बाजूला नवीन बॅटर मैदानामध्ये सार्थक असेल. सुविचार काय गोलंदाजी पाहायला मिळाली. येणारे 3 चेंडू अजूनही पाहायला मिळणार आहे.
पण सार्थक याला पाठवलं जात आहे ताबडतोब फलंदाजी करण्याकरिता. इथे मात्र खरोखरच चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर पाहिलं गेलं सुविचार याच्या माध्यमातून खरोखरच अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. सुविचार पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती पंचांच्या उजव्या यष्टीच्या माध्यमातून टाकला जाणारा चेंडू कशा पद्धतीने इथे हाताळला जाणार हे देखील महत्वाचं असेल. कशा पद्धतीने अवेलेबल गोलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये इथे कर्णधाराच्या रूपामध्ये थोडासा बदल केला जातोय. एका बाजूला विश्वेश्वर गवडे आंबेरे संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे फलंदाजी मार्गवरती फलंदाज सार्थक डाव्या हाताचा फलंदाज, त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्गावर मोठा फटका इथे खेचला जातोय. चेंडू पाहायला मिळतोय डिक्रशाच्या दिशेला, एकदा फोडून काढली, दुसऱ्या धावेसाठी जातोय. थोडस खराब कामगिरी पाहायला मिळाली यष्टी रक्षक यतीश बिर्जा याच्या माध्यमातून, त्याचा फायदा पाहायला मिळाला. जय भैरी संघाला धाव संख्या 4 धावा स्कोर कार्डवरती अवेलेबल असेल. चांगली गोलंदाजी, येणारे चेंडू 2 चेंडू इथे प्रगतीपथावरती असणार आहेत. सुविचार डाव्या हाताचा फलंदाज सार्थक कशा प्रकारे फलंदाजी करेल, येणारे 2 चेंडू कशा रीत्या अवेलेबल असतील, येणाऱ्या चेंडूची सांगता कशा पद्धतीने होणार हे देखील महत्वाचं आहे. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, थोडासा बॅटकडे लागले, एक धाव फोडून काढली जाते, चेंडू मागे क्षेत्ररक्षक येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मिळाली एक धाव, धाव संख्येत देखील भर पडली, 5 धावा खर्ची पाडल्या गेल्या. अखेरचा चेंडू इथे मात्र प्रथमेश करता असेल. नवीन बॅटर जो नॉन स्ट्राइक एंडचा बॅट्समन इथे मात्र स्ट्राइक एंडला अवेलेबल असणार आहे. धावा संख्या इथे मात्र 5 धावा स्कोर कार्डवरती. येणारा चेंडू, अखेरचा चेंडू डाव्या यष्टीच्या माध्यमातून सन्मान देण्यात आला. थोडासा इथे मात्र पाहायला मिळाला शुभम मुरकर यांच्या माध्यमातून वाईट बॉल. अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या इथे जोडली गेली. एका धावेने इथे मात्र धावसंख्येत भर पडली. 6 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्या. अखेरचा चेंडू सुविचार याच्या माध्यमातून कशा प्रकारचा असणार हे देखील महत्वाचं आहे. ट्रॅव्हल करणार का, फुल टॉस चेंडूला यॉर्क बनवला गेला, एक धाव पळून काढला जातो, दुसऱ्या धावेसाठी जाणार का, क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. धावसंख्या जर पाहिली गेली 7 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या गेल्या. जाऊया मधुर संगीताच्या रूपात. मध्ये असणार आहे गौरव. स्वतःच पहिलं संघासाठी दुसरं षटक गौरव बडुंबे. स्ट्राइक एंडला प्रथमेश, नॉन स्ट्राइक एंडला सार्थक. गौरवचा पहिला चेंडू पंचाच्या डाव्या यष्टीच्या माध्यमातून टाकला जरा शुभारंभ केला, हलक्या पद्धतीने खेळून काढला लेग साइडच्या दिशेला. इथे मात्र चेंडूला आकार मिळाला. धावसंख्येत एकने भर पडली जाते. एकने धावसंख्येला रूप पाहायला मिळतंय. स्कोर कार्डवरती धावसंख्या जर पाहिली गेली 8 धावा. इथे मात्र एका बाजूला विश्वेश्वर गावडे आंबेरे संघ, तर दुसऱ्या बाजूला इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते जय भैरी नाचणे दरम्यान हा चेंडू, सुंदर चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल. इथे मात्र डॉट बॉलने या चेंडूची सांगता इथे मात्र पाहायला मिळाली. खरोखरच चांगली गोलंदाजी गौरव बडुंबे. स्वतःच पहिलं संघासाठी दुसरं षटक प्रगतीपथावरती. सार्थक काय कामगिरी करणार. हा चेंडू आखून टप्प्यातला चेंडू, इथे मात्र आमंत्रण दिलं क्षेत्ररक्षकाला, एकदा पोट काढली जाते, दुसऱ्या धावेसर मात्र चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र सीमारेषा पार.
संख्या जर पाहिली गेली तर 12 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गौरव अवेलेबल असेल. खरोखरच सार्थक इथे मात्र कशा पद्धतीने फलंदाजी येणाऱ्या चेंडूवरती प्राणघातक हल्ला करणार का, प्रश्नचिन्हाची खूण इथे अवेलेबल असेल. धावसंख्या 12 धावा स्कोर कार्ड वरती अवेलेबल आहे. गौरव बनबे गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा अवेलेबल. मोठा फटका इथे ट्रॅव्हल केला जातोय. इथे मिळणार का, जेल बाद होईल का, मात्र पाहायला मिळाला खणखणीत दमदार इथे 18 धावा स्कोर कार्ड वरती. खरोखर सार्थक चांगली कामगिरी करतोय. गौरवचा पुढील चेंडू हाई चेंडू हलक्या पद्धतीने खेळला गेला, मात्र कॅच आउट इथे मात्र विकेट पाहायला मिळाली. माघारी पाठवलं जात आहे सार्थक याला. धावसंख्या तिथे थांबली जाते. खरोखर चांगली फलंदाजी. सार्थक चांगली कामगिरी केली होती, मात्र नशिबाने साथ नाही दिली. माघारी परतला. नवीन बॅटर मैदानामध्ये सज्ज असेल. धावसंख्या 18 धावा स्कोर कार्ड वरती. सतीश नवीन फलंदाज इथे मात्र मैदानामध्ये असणार आहे. सतीश नवीन फलंदाज. नाचणकर एका बाजूला प्रथमेश तर दुसऱ्या बाजूला सतीश. अखेरचा चेंडू गौरव बनबे मैदानामध्ये असणार आहे. कशा प्रकारे येणाऱ्या चेंडूची सांगता होईल. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं, दुसरं षटक पहिलं षटक अप्रतिम इथं हाताळलं गेलं होतं सुविचार याच्या माध्यमातून. धावसंख्या 18 धावा. षटक क्रमांक दुसरं. शेवटचा चेंडू इथे मात्र गौरव बनबे याच्या रूपामध्ये सुंदर चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे मात्र षटक क्रमांक दुसरं संपुष्टात. 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 9च्या सरासरीने जोडलं जातोय. 18 धावा. नवीन गोलंदाज मात्र स्वतःच दुसरं संघासाठी तिसरं षटक सुविचार मैदानामध्ये असणार आहे. एका बाजूला सतीश तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश. ही जोडी मैदानामध्ये आहे. 12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला. 18 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्या. गुण खात्यात 18 धावा असताना सुविचार इथे ट्रॅकर पॉइंट गोलंदाजीला अवेलेबल आहे. येणारा पहिला चेंडूचा शुभारंभ इथे डाव्या यष्टीच्या माध्यमातून पाहायला मिळणार का. मोठा फटका इथे खेळला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डिक्रेशनच्या दिशेला. इथे मिळणार एक धाव. धावसंख्या 19 धावा इथे मात्र खर्च केल्या गेल्या. खरोखरच पाहिलं गेलं तर चांगली गोलंदाजी सुविचार आणि सहकारी याच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण देखील आपल्याला अप्रतिम पाहायला मिळते. विश्वेश्वर गावडे आंबेरे संघ क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दिसतोय. येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाणार हा देखील महत्वाचा. रिव्हर्सचा इथे मात्र वापर केला, पण योग्य तो वापर इथे मात्र पाहायला नाही मिळाला. इथे मात्र जोडला जातोय डॉट बॉल. खरोखरच चांगली गोलंदाजी. येणारे 4 चेंडू मित्रा शिल्लक असतील. 19 धावा आतापर्यंत खर्च केल्या गेल्या. अखेरचा चेंडू कशा पद्धतीने हाताळणार हे पण प्रश्नचिन्ह इथे अवेलेबल असेल. पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र डिक्लेरेशनच्या दिशेला गेला. इथे मात्र अंपायरची खूण आली. एका धावेसाठी धावसंख्येत 1ने भर पडली. 20 धावा. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. तिसरं षटक आपण पाहतोय. 3 चेंडू अजून आहेत. थोडंसं सतीश आणि प्रथमेश मध्ये इथं मात्र टीम मीटिंग होते. काय मीटिंग मध्ये संबोधलं जाणार, कशा पद्धतीने धावांचा इथे मात्र आक्रमण घ्यावं लागणार हे देखील महत्वाचं असेल. महायुती पुरस्कृत महेश 11 क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा मावळंगे चॅम्पियन ट्रॉफीचा थरार
प्रथमेश षडे पुढील चेंडू, हा चेंडू हलक्या पद्धतीने इथे खेळवण्यात आला, एकदा पळून काढली जाते, क्षेत्ररक्षक तैनात असेल, दुसऱ्या धावेसाठी येतोय, इथं मात्र खतरा होणार का? मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय, एका धावेने धावसंख्येत भर पडली जाते. 21 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक तिसरं पाहतोय, 2 चेंडू येणारे असतील. सुवीच्या स्ट्राइक एंडला सतीश काय कामगिरी करणार, मागास सारखं इथे आपल्याला स्ट्रोक पाहायला मिळणार का? सतीशाच्या बॅट मधून हलक्या पद्धतीने खेळवण्यात आला, एक धाव पळून काढली जाते, दुसऱ्या धावेसाठी सुविचार आपल्या फॉलो थ्रू मधून असणार आहे. मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण सुविचार याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती डबल टू, धाव संख्या 22 धावा स्कोर कार्ड वरती अवेलेबल असणार आहे. तिसरं षटक इथे मात्र 17 चेंडूंचा खेळ संपुष्टात आला मित्रांनो, तब्बल 22 धावा खर्च केल्या. अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती जोडला जातोय. डाव्या एसटीच्या माध्यमातून येणारा शेवटचा चेंडू या षटकातील असणार आहे. मोठा फटका इथे प्रथमेशाच्या बॅट मधून पाहायला मिळणार, दमदार षटकार. धाव संख्या इथे मात्र जोडली जाते, एक गडी बाद 28 धावा. अजूनही 12 चेंडू आहेत. प्रथमेश आणि सतीशला 12 चेंडू कशा पद्धतीने खेळी करायचे हे देखील महत्वाचे आहे. सन्मानजनक स्कोर इथे जर उभारला तर आपण गोलंदाजी मार्कवरती देखील सहज चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करू शकतो. बघूया कुणाच्या खांद्यावरती इथे विश्वास दाखवला जाणार हे देखील महत्वाचं ठरलं जाईल. एका बाजूला जर पाहिलं गेलं नाणेफेकीचा कौल घेतला विश्वेश्वर गावडे आंबेरे संघ, धाव संख्या इथे मात्र 28 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं चौथं षटक प्रगतीपथावरती यतीश बिर्जे पंचांच्या डाव्या एसटीच्या माध्यमातून स्ट्राइक एंडला सतीश, पहिला चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र कॅच आउट पाहायला मिळते. इथे मात्र धक्का क्रमांक पहिला इथे मात्र पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती माघारी परततोय तो म्हणजे सतीश. सर धाव संख्या 28. ओमकार नवीन बॅटर मैदानामध्ये, एका बाजूला प्रथमेश तर दुसऱ्या बाजूला ओमकार. चौथं षटक प्रगतीपथावरती आपण पाहतोय. इथे मात्र यतीश बिर्जे एक चांगले कामगिरी करताना. धाव संख्या 28, 28 धावा. षटकातील पुढील चेंडू, मोठा फटका इथे ट्रॅव्हल केला जातो, क्षेत्ररक्षक झेलच्या मागे असणार आहे, एकदा पळून काढली, दुसऱ्या धावेसाठी सुंदर रन इन बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळते. खराब कामगिरी इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या रूपामध्ये. तिसरी ही धाव पळून काढली जाते, चौथ्या धावेसाठी जाणार का? मात्र इथे मात्र 3 धावा पळून काढल्या गेल्या. 3 धाव संख्येला आकार मिळाला जातोय. धाव संख्या 31, 31 धावा. थोडस मिसफील्ड आपल्याला पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या रूपामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वरती इथे अवेलेबल गोलंदाज यतीश बिर्जे, खरोखरच चांगली गोलंदाजी डाव्या एसटीच्या माध्यमातून इथे मात्र अवेलेबल असेल. येणारा चेंडू प्रथमेश करिता काय सांगून जाणार, फुलटॉस चेंडू घेतला, इथे मात्र दमदार क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला, सीमारेषावर मिळतोय षटकार. सेवन 37 धावा गुण खात्यामध्ये. येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल, मोठ्या फटक्याचा प्रयत्न आहे, बघूया क्षेत्ररक्षक येतोय का? इथे मात्र झेलला सुवर्ण संधी, काय इथे मात्र कॅच पाहायला मिळाली. खरोखरच माघारी पाठवावं लागतंय ते म्हणजे प्रथमेश याला. इथे मात्र बसला गेला चौथा धक्का. नवीन बॅट
अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती इथे मात्र नवीन गोलंदाज जर पाहिले गेले अक्षय पाटील आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये असेल खरोखरच चांगली फलंदाजी 17 धावांचं बहुमूल्य योगदान आपल्याला दिलं गेलं तो म्हणजे फलंदाज प्रथमेश याच्या माध्यमातून अक्षय आणि ओमकार ही जोडी मैदानामध्ये असेल चौथं षटक आपण पाहतोय येणारे 2 चेंडू असणार आहेत स्ट्राइक एंडला अक्षय नॉन स्ट्राइक एंडला ओमकार बघूया यतीश बिर्जे गोलंदाजी ट्रॅक वरती येणारा चेंडूचा वापर कशा पद्धतीने इथे मात्र केला जाणार हे देखील महत्वाचं असेल चांगली गोलंदाजी इथे मात्र येणारा चेंडू पुन्हा एकदा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू इथे मात्र झेलला सुवर्ण संधी इथे मात्र होणार का मात्र इथे मात्र झेल सुटला गेला एकदा पळून काढली दुसऱ्या धावेसाठी देखील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळालं सुंदर रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र जोडलं जातंय धावसंख्येत 2 ने भर जोडल्या गेल्या 4 चेंडू अजून खेळायच्यात मोठा फटका इथे पाहायला मिळणार का हे देखील महत्वाचं ठरलं जाईल अक्षय पानगले गोलंदाजी ट्रॅक वरती येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाणार हे देखील महत्वाचं आहे शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न झेलला सुवर्ण संधी मात्र एकदा पळून काढली क्षेत्ररक्षक तैनात केला दुसऱ्या धावेकरिता मात्र 2 धावांवरती थांबावं लागेल धावसंख्येत 2 ने भर पडली जाते डबल 4 44 धावसंख्या इथे मात्र जोडली जाते अक्षय टू अक्षय ही जोडी एक फलंदाजी करता एक गोलंदाजी करता अनुकूल असणार आहे येणारा चेंडू कशा पद्धतीने इथे हाताळला जाणार हे देखील महत्वाचं शॉर्टपिच चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न जाणार का सीमारेषेच्या बाहेर मात्र सुंदर झेल इथे मात्र पाहायला मिळाला अप्रतिम कॅच इथे मात्र टिपली गेली माघारी पाठवलं जात आहे अक्षय याला ते मात्र पाहायला मिळाला खरोखरच सूर्याचा प्रकाश तोंडावरती आपल्या येतोय त्या प्रकाशाच्या बाबतीत देखील एवढी महत्वपूर्ण जर आपल्याला झेल जर कमवायचा असेल खरोखरच 100 पैकी 100 मार्क त्या क्षेत्ररक्षकाला मिळायला पाहिजेत त्याचप्रमाणे गोलंदाजीचा भार देखील खरोखरच छान गोलंदाजी ट्रॅक वरती अवेलेबल खरोखर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अक्षय पानगले येणारा चेंडू पुढील चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न इथे मात्र सुविचारच्या हातामधून थोडीशी कॅच इथे मात्र निसटली गेली इथे मात्र अजूनही चेंडू असतील षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राइक एंडला बॅटर असणार आहे ओमकार अखेरचा चेंडू खरोखरच चांगली इथे मात्र गोलंदाजी धावसंख्या जर पाहिली गेली मित्रा 44 अखेरचा चेंडू प्रगती पदावरती शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू आणि इथं मात्र पाहायला मिळाला डॉट बॉल 5 चेंडूंचा 5 षटकांचा खेळ इथं संपुष्टात आला धावसंख्या जर पाहिली गेली डबल 4 44 धावा 45 धावांचं इथे मात्र ठेवलं जातंय भलं मोठं उद्दिष्ट एका बाजूला विश्वेश्वर गौडे आंबेरे तर दुसऱ्या बाजूला जय भैरी नाचणे दरम्यान जाऊया 5 मिनिटात सेकंड इनिंगचा खेळ
संख्या असणार आहे 45. स्पर्धेत राहणार, सामना हरलो तर स्पर्धेच्या बाहेर जाणार, असे नॉकआउट सामने आहे. मावळंगे चॅम्पियन ट्रॉफी इथे मात्र बघूया कोणते फलंदाज इथे मात्र आपल्याला पाहायला मिळणार. खरोखरच एक विस्फोटक फलंदाज सलामीला येतो जो डाव्या हाताचा यतीश, त्याची साथ कोण देणार हे देखील महत्वाचं असेल. एका बाजूला यतीश तर दुसऱ्या बाजूला अक्षय, ही जोडी मैदानामध्ये अवेलेबल असणार आहे. खरोखरच नावारूपाची जोडी यतीश आणि अक्षय, पण गोलंदाजीचा भार इथे मात्र कोणाच्या खांद्यावर असेल. 30 चेंडूमध्ये 45 धावा विजयासाठी ठेवल्या गेल्या. एका बाजूला क्षेत्ररक्षणासाठी अनुकूल असणारा इथे मात्र जयभैरी नाचणे संघ, गोलंदाजीचा भार कुणाच्या खांद्यावरती इथे मात्र विश्वास दाखवला गेला आणि विश्वासाला कशा प्रकारे सार्थक राहणार हे देखील महत्वाचं असेल. सतीश नाचणकर इथे अवेलेबल, स्वतःचं पहिलं संघासाठी इथे मात्र पहिलं षटक हाताळताना स्ट्राइक एंडला इथे मात्र यतीश बिर्जे, डाव्या हाताचा फलंदाज, त्याने पहिल्या मॅच मध्ये विस्फोटक अशी 37 धावांची 6 षटकार लावले होते. तोच फलंदाज इथे मात्र मैदानामध्ये अवेलेबल असेल. जाऊया 6 to go. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सतीश, पहिला चेंडूचा इथं सामना डाव्या हाताच्या यष्टीच्या मागून इथं मात्र केला जातोय. पहिला चेंडू इथं सन्मान देण्यात आला, इथे मात्र कट करायला चेंडूला भाग पडलं जातं. एकदा पळून काढली, स्वतःच देखील संघाचं देखील इथं खातं उघडलं. अकाउंट बॅलन्स इथे मात्र ओपनिंग आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्येमध्ये इथे रूप पाहायला मिळालं. 11 इथं मात्र एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली गेली. खरोखरच सतीश, आता मात्र अक्षय इथे मात्र फलंदाजी मार्क वरती असणार आहे. अक्षय पानगले आणि यतीश बिर्जे ही जोडी मैदानामध्ये असेल. सतीश नाचणकर गोलंदाजी ट्रॅक वरती अवेलेबल गोलंदाज, षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. एक डाव्या हाताचा फलंदाज, एक उजव्या हाताचा फलंदाज, राईट आर्म लेफ्ट आर्म कम्युनिकेशन इथे मात्र मैदानामध्ये सादर होतंय. षटकातील येणारा पुढील चेंडू, हा चेंडू सुंदर पद्धतीने चेंडू इथे मात्र ट्रॅव्हल केला गेला, आला इथे डॉट बॉल. इथे मात्र या चेंडूची सांगता चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली, चांगल्या पद्धतीने सांगता इथे झाली. कारण गोलंदाजी मार्क वरती सतीश, इथे मात्र नाचणकर, खरोखरच चांगली गोलंदाजी. 2 चेंडू अप्रतिम इथे हाताळले गेले. येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळणार, मोठा फटका इथे ट्रॅव्हल होतोय चेंडूला, इथे मात्र झेल पाहायला मिळतोय. दमदार खणखणीत इथे मात्र झेल पाहायला मिळाला. संकेत संकेत मैदानामध्ये असेल. इथे मात्र
खरोखर अक्षय पानगले चांगली खेळी करत होता. नशिबाची साथ इथे पाहायला नाही मिळाली. माघारी परतावं लागलं. सुंदर कॅच इथे मात्र पाहायला मिळाली. सतीश षटकातील पुढील चेंडू. येणारे चेंडू अजून असतील 3 चेंडू. धाबा संख्या 1 गडी बाद 2. स्ट्राइक एंडला इथे मात्र सतीश. डाव्या हाताचे दोन्ही फलंदाज आता मात्र मैदानामध्ये अवेलेबल असेल. स्ट्राइक एंडला संकेत गोलंदाजी मार्क वरती सतीश. बघूया येणारा चेंडू कशा पद्धतीने इथे टाकला जाईल. त्याला कशा पद्धतीने आकाराचं रूप पाहायला मिळणार. हा चेंडू सुंदर चेंडू इथे मात्र मिळणार डॉट बॉल. सांगता झाली या चेंडूची. अजूनही 2 चेंडू आहे. धाव संख्या 1 गडी बाद 2. 1 गडी बाद 1 धाव संख्या इथे मात्र स्कोर कार्ड वरती अवेलेबल असेल. येणारे 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील हे देखील महत्वाचं आहे. षटकातील पुढील चेंडू डाव्या यष्टीच्या माध्यमातून मोठ्या षटकाचा प्रयत्न. इथे मात्र धाव बाद होतोय. व्हाईट बॉल इथे मात्र व्हाईट बॉल जोडला जातोय. मात्र माघारी परतावं लागेल. संकेत याला OUT आउट. मैदानामध्ये अवेलेबल असणार आहे. एका बाजूला यतीश बिर्जे तर दुसऱ्या बाजूला सुविचार संकेत. इथे मात्र गोल्डन डकचा शिकार आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू. शेवटचे 2 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील. दोन चेंडू अजून शिल्लक असतील. धाव संख्या जर पाहिली गेली तर स्कोर कार्ड वरती 2 धाबा. नवीन बॅटर मैदानामध्ये. एका बाजूला सलामीचा फलंदाज डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज यतीश बिर्जे तर दुसऱ्या बाजूला उजव्या हाताचा सुविचार मैदानामध्ये अवेलेबल. येणारा चेंडू कशा पद्धतीने इथे हाताळला जाईल डाव्या यष्टीच्या माध्यमातून. हा देखील चेंडूला पाठवलं. इथं रूप मिळालं. डिक्लेरेशनचं ट्रॅव्हल होतोय चेंडू. धाव संख्येला आकार मिळाला. धाव संख्येत एकने भर पडली गेली. 3 धावा स्कोर कार्ड वरती खर्च केल्या गेल्या. अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती. धाव संख्या 3 धावा. अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती इथे मात्र असेल. गोलंदाज सतीश नाचनकर मैदानामध्ये शेवटचा चेंडू घेऊन असणारा कशा पद्धतीने येणारा अखेरचा चेंडूचा सामना इथे मात्र केला जाईल सुविचार याच्या माध्यमातून. हे देखील महत्वाचं असेल. अखेरचा चेंडू प्रगतीपथावरती. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू वारंवार त्याच दिशेला ट्रॅव्हल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र आला संपुष्टात. धाव संख्या इथे मात्र जोडली गेली 4 धावा स्कोर कार्ड वरती. 2 गडी नवीन गोलंदाज इथे मात्र मैदानामध्ये अवेलेबल असेल. प्रथमेश स्वतःचं पहिलं संघासाठी दुसरं षटक. 46 धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. पंचेचाळीस धावांचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. षटक क्रमांक जर पाहतोय आपण दुसरं. प्रथमेश याच्या माध्यमातून एका बाजूला विस्फोटक इथे यतीश. बघूया काय कमाल धमाल करणार. हा चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न इथे मात्र होतोय. 1 धाव पळून काढली जाते. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्येला आकार मिळाला. धाव संख्येत 1ने भर पडली. अकाउंट बॅलन्स 1ने वाढला जातोय. 5 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक प्रथमेश याचं दुसरं मैदानामध्ये सादर करताना आपल्याला पाहायला मिळतंय.
चांगली गोलंदाजी इथे मात्र करणं गरजेचं असणार आहे. 45 धावांचं आपण पाहतोय उद्दिष्ट, पण येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल. पुन्हा एकदा इथे मात्र मिळाला डॉट बॉल. धावसंख्या तिथेच थांबली जाते. वारंवार रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न इथे सुविचार करतोय, पण बॅट आणि चेंडूचा इथे मात्र संपर्क आपल्याला पाहायला नाही मिळत आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मोठा फटका इथे मात्र, आता मोठा फटका खेळला गेलाय. ज्यांना सुवर्ण संधी आहे इथे मात्र कन्वर्ट केलं विकेटच्या रूपामध्ये. सुविचार याला माघारी पाठवावं लागतंय. धावसंख्या तिथेच थांबली. तिसरा गडी तंबूच्या दिशेने मित्रांनो परतला. नवीन बॅटर इथे मात्र मैदानामध्ये असेल विराज. मोठी कामगिरीची अपेक्षा होती सुविचार कडून, मात्र साथ नाही मिळाली. नशीब चमकलं नाही, माघारी पाठवावं लागलं. नवीन बॅटर विराज मैदानामध्ये अवेलेबल असेल, पण खरोखरच गोलंदाजीची जर कमाल करायची असेल तर प्रथमेश नावारूपाचा गोलंदाज खरोखरच चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. मागाशी कॅच पण खरोखर अप्रतिम पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे गोलंदाजीचा भार देखील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर डाव्या हाताचा फलंदाज विराज काय कमाल करेल हे देखील महत्वाचं आहे. येणारा चेंडू प्रथमेश. षटक क्रमांक जर पाहिलं गेलं तर षटक क्रमांक दुसरं अवेलेबल असणार आहे. सुंदर चेंडू, मोठा फटका, इथे मात्र झेलला सुवर्ण संधी. माघारी पुन्हा एकदा विराज. नवीन बॅटर इथे मात्र मैदानामध्ये असेल प्रज्योत आडवीरकर. शेवटचे 2 चेंडू प्रगतीपथावरती. धावा संख्या जर पाहिली गेली 5 धावा. स्कोर कार्ड वरती अजूनही 5 धावा अवेलेबल असतील. एका बाजूला खिंड लढवत आहे, पण बॅट आणि चेंडूचा अजून म्हणण्यासारखा संपर्क आपल्याला पाहायला नाही मिळत आहे. बघूया, जो मगाशी खेळाडू इंजर्ड झाला तो प्रज्योत आडवीरकर मैदानामध्ये सज्ज असेल. मोठ्या फटक्याचा प्रयत्न, इथे मात्र पुन्हा येतोय डॉट बॉल. इथे मात्र डॉट बॉल वारंवार पाहायला मिळते. प्रथमेश याच्या माध्यमातून गोलंदाजी आपल्याला चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. येणारा शेवटचा चेंडू, हा चेंडू मोठा फटका ट्रॅव्हल केला डिक्लेरेशनच्या दिशेने. सांगता झाली चेंडूची आणि षटकाची देखील. 12 चेंडूचा खेळ संपुष्टात झाला. धावा संख्या इथे मात्र जर जोडली गेली 6 धावा. बाजूला जर पाहिलं गेलं तर प्रज्योत, तर दुसऱ्या बाजूला यतीश बिर्जे ही जोडी मैदानामध्ये असणार आहे. पण गोलंदाजीचा भार षटक क्रमांक तर पाहिलं गेलं तिसरं षटक कुणाच्या नावे दाखल केलं जाईल हे देखील महत्त्वाचं असेल. कारण 45 धावांचा मित्रांनो पाठलाग आपण करतोय. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ संपुष्टात झालाय. अजूनही 18 चेंडू आणि विजयासाठी धाव संख्या असेल 18 चेंडू आणि 39 धावा.
असं समीकरण मैदानामध्ये असणार आहे. अठरा चेंडू 39 धाबा असं समीकरण मैदानामध्ये. आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली गेली तर 6 धाबा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. 12 चेंडूंचा खेळ आला इथे मात्र संपुष्टात, पण विस्फोटक खेळी करावी लागणार. यतीश बिर्जे खरोखरच पहिल्या मॅच मध्ये दमदार कामगिरी केली होती. त्याच दमदार कामगिरीच्या जोरावर आतापर्यंत स्पर्धेमध्ये टिकून आहेत, पण खरोखरच आता देखील आपल्याला हाणामारी करावी लागेल. बघूया डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला. नवीन गोलंदाज इथं मैदानात असेल सतीश नाचनकर. स्वतःच्या दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक स्ट्राईक एंडला. डाव्या हाताचा फलंदाज यतीश, तो सलामीला आलेला फलंदाज अजून तळ ठोकून मैदानामध्ये उभा आहे. बघूया काय कामगिरी असेल. येणारा चेंडू कशा पद्धतीने असणार. फुलटा चेंडू, इथे मोठा फटका, इथे मात्र ऐकलं, पाठवला, दमदार खणखणीत षटकार. पहिल्या चेंडूवर मोठा फटका इथे लगावला, पाहिला गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या 12 धावा. जोडल्या गेल्या 12 धावा. बघूया थोडासा प्रेशर मोमेंट मध्ये आता गोलंदाज येतोय. 5 चेंडू कशा पद्धतीने आराखड्यामध्ये आखायचे हे देखील महत्वाचं आहे, कारण पहिल्या चेंडूवरती जेव्हा षटकार येतो ना तो खरोखरच बेचैन होतो गोलंदाज. लाईन आणि लेनचा कशा पद्धतीने वापर करायचा हे देखील महत्वाचं असणार आहे. बघूया सतीश पुन्हा टॅकल पॉइंट वरती अवेलेबल असेल. येणारा चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल हे देखील महत्वाचं. स्लोअर पद्धतीचा चेंडू हलक्या पद्धतीने लेग साइडला कव्हर करण्यात आला. एकदा पळून काढली जाते, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. इथं धाव संख्या 1 ने पुढे सरकेल. 13 धावा. प्रज्योत नवीन फलंदाज, थोडस पायाला दुखापत झाले म्हणून देखील येणारा फटका कशा पद्धतीने असेल हे देखील महत्वाचं आहे. खरोखरच सतीश नाचनकर गोलंदाजी ट्रॅक वरती इथे मात्र अवेलेबल असणार आहे. येणारा चेंडू इथे मात्र काय सांगून जाईल हे देखील महत्वाचं आहे. बघूया हा चेंडू सुंदर पद्धतीने होता, इथे मात्र एक धाव पळून काढली जाते. वाईट बॉल इथे घोषित केला जातो. 1+1 2 धावा. इथे मात्र 2 धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये रूप मिळालं. 15 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. सतीश याच्या माध्यमातले 4 चेंडू स्ट्राईक एंडला. प्रज्योत आडवीरकर मैदानामध्ये असणार आहे. मगाशीच म्हटलं पहिल्या चेंडूवरती प्राणघातक हल्ला इथे मात्र केला गेला. त्याच्यानंतर थोडीशी लाईन आणि लेनचा वापर मात्र योग्य तो आपल्याला पाहायला नाही मिळत आहे. तोच गोलंदाज सतीश पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र हा चेंडू हलक्या पद्धतीने इथे खेळला गेला. एक धाव पळून काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी जाणार का नाही, एका धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागते. 16 धावा आतापर्यंत गुण खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. सतीशाच्या माध्यमातून 3 चेंडू अजून शिल्लक असतील. बघूया षटकारांचा इथे मात्र दावेदार असणारा यतीश काय कामगिरी करेल, कशा पद्धतीने येणाऱ्या 3 चेंडूचा इथे सामना पात्र करणार हे देखील महत्वाचं असेल. बघूया पुढील चेंडू डाव्याच्या माध्यमातून मोठा फटका, स्ट्रेट ड्राईव्ह इथे मात्र पाहायला मिळतोय. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाला. इथे धाव एकच मिळणार. सुंदर क्षेत्ररक्षण प्रथमेशाच्या माध्यमातून इथे एक धाव पाहायला मिळाली. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ आपल्याला करण्यात येत आहे. धावसंख्या 17 धावा. शेवटचे 2 चेंडू इथे मात्र प्रगतीपथावरती असतील. एका बाजूला जय भैरी नाचणे तर दुसऱ्या बाजूला
विश्वेश्वर अंबेरी दरम्यान मोठा फटका, इथे ट्रॅव्हल होतोय, इथे दमदार दमदार षटकार. थ्री 23 धावा स्कोर कार्ड वरती. अखेरचा चेंडू प्रगती पथावरती, इथे मात्र प्रज्वल करता मोठा फटका, थोडासा टॉप एंड लागला. क्षेत्ररक्षक असणार का जेलच्या खाली, मात्र चेंडू जातोय डिक्लेरेशनच्या दिशेला. षटक क्रमांक संपुष्टात आलं. 18 चेंडूंचा खेळाला संपूर्ण धाव संख्या 24 धावा. आजच्या सरासरीने आपण चाललो जातोय 24 धावा धाव संख्या. येणारे सरासरी इथे आपल्याला जोडाव्या लागणार आहेत. पण बघूया काय गोलंदाजी असणार आहे, कोणाच्या खांद्यावरती मोठा विश्वास दाखवला जाणार हे देखील महत्वाचं आहे. एका बाजूला गौरव, एका बाजूला प्रज्वल, तर दुसऱ्या बाजूला यतीश. ही जोडी मैदानामध्ये असेल. निखिल ट्रॅकर पॉइंट वरती गोलंदाज, स्वतःच पहिलं, संघासाठी चौथं षटक. 12 चेंडू 21 धावा समीकरण आहे. त्या समीकरणाला 7 कशा पद्धतीने देण्यात येणार हे देखील महत्वाचं असेल, कारण डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज अजून तळ ठोकून मैदानामध्ये आहे. करूया मरोची स्थिती आहे. जिंकलो तर स्पर्धेत, हरलो तर स्पर्धेच्या बाहेर. निखिल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. साइड चेंज केली गेले. उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचं ठरवलं होतं, पण तेवढा टप्पा आणि लाईनचा वापर तेवढा होत नाही, म्हणून साइड चेंज केली गेली. डाव्या हाताच्या माध्यमातून इथे मात्र षटक क्रमांक 4चं इथे मात्र सुरुवात केली जाईल. मोठा फटका, इथे मात्र ट्रॅबल केला, पूर्णपणे बीट केला, आला आला. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. इथे मात्र मोठा डॉट बॉल. धाव संख्या तर पाहिलं गेलं तर 24 धावा. निखिल गोलंदाजी ट्रॅक वरती. येणारा चेंडू, इथे मात्र यतीशाच्यासाठी मोठा फटका, आता मात्र खेळण्यात आला. एकदा पूर्ण काढली जाते, मात्र चेंडू सीमा रेषा पार येतोय. चौकार. 28-28. विजयापर्यंत आपल्या संघाला घेऊन जाणार का, प्रश्नचिन्ह इथे अवेलेबल आहे. देखील पुन्हा एकदा मोठा फटका, आता मात्र पुन्हा एकदा इथे मिळाला. पुन्हा एकदा डॉट बॉल. वारंवार चांगली गोलंदाजी, एक चौकार खाल्ला म्हणून काय झालं मित्रांनो, सेकंड चेंडू मी अप्रतिम फेकेन हे विश्वास इथे दाखवला गेला गोलंदाजाच्या रूपामध्ये. निखिल चांगली गोलंदाजी. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. केवळ आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या गेल्यात. 45 धावांचा आपण पाठलाग करतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती जोडलं जातंय. मोठा फटकाचा प्रयत्न, आला आला षटकार. इथे मिळाला दमदार खणखणीत मावळंगे चॅम्पियन ट्रॉफी षटकार. अजून तडाखे लावत गेलो असतो, माझी जर विकेट गेली असती तर माझा संघ पुढे घेऊन जाणार कोण हे प्रश्नचिन्ह इथे होतं. पण आता तसं नाही आहे, कारण विकेट बरेच गेले आहेत. येणारा फलंदाज गौरव अजून अवेलेबल असणार आहे, पण प्रज्वल इंजॉर्ड आहे. मलाच काहीतरी चांगली कामगिरी करावी लागेल हे इथे दर्शवलं जातंय. निखिल येणारा चेंडू
34 धावा आतापर्यंत खर्च केला गेला. मोठा फटका हा ही चेंडू बघूया. झेलला सुवर्ण संधी आहे. बघूया झेल आणि काय कॅच लपटली गेली. कमबॅक केलं. इथे मात्र माघारी पाठवला जात आहे या दिशेला. चेंडू 11 धावा. काय मॅच रंगले. गौरव नवीन बॅटर मैदानामध्ये. स्ट्राईक एंडला असेल. स्ट्राईक एंडला गौरव. नॉन स्ट्राईक एंडला प्रज्योत. गौरव बंडवे आणि प्रज्योत आडवीरकर ही जोडी मैदानामध्ये अवेलेबल असणार आहे. 7 चेंडू उरलेत विजयासाठी. डबल 1 11 धावा. समीकरण असं आहे. निखिलचा अखेरचा चेंडू डाव्या एसटीच्या माध्यमातून. इथे मात्र डाव्या हाताचा गौरव. काय गौरवशील कामगिरी करणार हे देखील महत्वाचं आहे. मोठा फटका इथे टॉप एज लागला. झेलला सुवर्ण संधी आहे. माघारी बनवतोय फॉलोथ्रू सुंदर क्षेत्ररक्षण. इथे मात्र षटक क्रमांक संपुष्टात आलं. 4थं धाव संख्या इथे पाहायला मिळते. 4 आणि विजयासाठी 11 धावा गरज असेल. नवीन बॅटर इथे मात्र मैदानामध्ये आर्यन. एका बाजूला जर पाहिलं गेलं तर प्रज्योत आडिवरेकर तर दुसऱ्या बाजूला आर्यन. करूया मरोची स्थिती आहे. एका बाजूला जय भाईरी नाचणे संघ तर दुसऱ्या बाजूला विश्वेश्वर गावडे आंबेरे. कारण सामना जिंकला तर स्पर्धेत राहणार मित्रांनो. सामना जर गमावला तर स्पर्धेच्या बाहेर जाणार आपण. हे देखील महत्वाचं आहे. शेवटचं षटक इथे मात्र बॉलर्सने अजय पांचाळ. स्वतःचं पहिलं संघासाठी निर्णायक अखेरचं षटक. 6 चेंडूंचा सामना. विजयासाठी डबल 1 11 धावा. काय मॅच इथे रंगतदार रूपामध्ये पाहायला मिळते. YouTube लाईव्ह थेट प्रक्षेपण आपण पाहतो या रंगतदार सामन्याचं. 6 चेंडू आणि विजयासाठी 11 धावा. आतापर्यंत जर 4 षटकांचा खेळ संपुष्टात आला. जवळपास 34 धावा केल्या गेल्या विश्वेश्वर गावडे आंबेरे संघाने. आणि विजयासाठी केवळ 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावेची गरज असणार आहे. पांचाळ गोलंदाजी ट्रॅक वरती. मोठा फटकाचा प्रयत्न. वन बाउन्स येणार का. एकदा फोन काढली जाते. दुसऱ्या धावेसाठी जातो. थोडासा इंजॉर्ड आहे प्रज्योत. मात्र खरोखरच कमबॅक केलं. 2 धावा बसून केल्या गेल्या. सुंदर रन इन बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळाली. येत आहे तिथे 2 धावा. धावसंख्या 36. 36 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडू 5 चेंडू आणि 9 धावा समीकरण असणार आहे. पांचाळ इथे मात्र मैदानामध्ये अवेलेबल गोलंदाज अजय पांचाळ. येणारे 5 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील हे देखील महत्वाचं असणार आहे. खरोखरच एक चांगली गोलंदाजी. नावारूपाला विश्वास ठेवला. विश्वासाला सार्थ कशा पद्धतीने केला जाईल हे देखील महत्वाचं असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती. येणारा चेंडू उजव्या आयएसटीच्या माध्यमातून हाताळला जातो. मोठ्या फटक्याची अपेक्षा होती. इथे मात्र एक धाव पळून काढली जाते. क्षेत्ररक्षण तैनात होतंय. दुसऱ्या धावेसाठी बघूया. मात्र मला स्ट्राईकला ठेव. तू धाव बाद झालास तरी चालेल हे समीकरण इथे मात्र जोडलं जातं. इथे मात्र विकेट मिळते. एक धाव इथे मात्र मिळणार. धावसंख्या इथे 1 ने पुढे सरकली. 37 धावा. चेंडू असतील 4.
नवीन बॅटर आर्यन मैदानामध्ये. एका बाजूला आर्यन असेल तर दुसऱ्या बाजूला फलंदाज असणार आहे अमित. इथे मात्र अजय पांचाळ मैदानामध्ये. धावसंख्या जर पाहिली गेली 37 धावा स्कोर कार्ड वरती. 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. विजयासाठी 8 डावीची गरज. अजय पांचाळ इथे मात्र मैदानामध्ये कशा पद्धतीने 4 चेंडू आपल्या बाजूने घेणार का प्रश्न चिन्हाची खूण इथे अवेलेबल असेल. येणारा चेंडू कशा पद्धतीने इथे मात्र पाटील. मोठा फटका इथे ट्रॅव्हल होतोय. चेंडू पाठवला डिक्लेरेशनच्या दिशेला. धावसंख्येत एकने भर पडली जाते. धावसंख्या इथे 38 धावा. 3 चेंडू अजूनही समीकरण 7 धावांचं. षटकातील पुढचा चेंडू घेऊन इथं अजय पांचाळ मैदानामध्ये. येणारा चेंडू मोठा फटक्याचा प्रयत्न. एक धाव पळून काढली जाते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय मात्र इथं एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 39 धावा. येणारे चेंडू असणार आहेत 2. विजयासाठी धावसंख्या 6. षटकार मध्ये तब्दील करणार का चेंडू प्रश्नचिन्हाची इथे मात्र मोठी शिकून आहे. काय मॅच रंगले खरोखरच. कंपल्सरी चेस असेल. 2 चेंडू 6 धावा. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. थोडासा अपील केला जात आहे. कोणता असर अंपायरवरती नाही. येतो इथं डॉट बॉल. इथे मात्र डॉट बॉल पाहायला मिळाला. 1 चेंडू 6 धावा असं समीकरण आहे. बघूया या चेंडूवरती भला मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळणार का की जय भैरी नाचणे संघ विजयी होणार हे देखील महत्वाचं आहे. कारण या मळच्या स्थितीमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रोमांचक असा सामना. कारण धावसंख्या जर पाहिली गेली तर 39 धावसंख्या. 1 चेंडू 6 धावा समीकरण असेल. अखेरचा चेंडू. सगळ्यांच्या नजरा त्या शेवटच्या चेंडूकडे. अखेरचा चेंडू. इथे मात्र मोठा फटका आणि सामना जिंकला जातोय तो म्हणजे जय भैरी नाचणे संघ. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला देखील पुढील Shaving discomfort? Never again. My Gillette Mark III has 3 facial adaptive blades that give a shave so comfortable, it feels like floating. Gillette, the best a man can get. Gillette Mark III, zero effort shaving. पहला सेमीफाइनल पल्टन वर्सेस पायरेट्स. लीजिए शुरू करते हैं पहला सेमीफाइनल. 3 बार की चैंपियंस पटना पायरेट्स तैयार.